पुण्याची घटना समोर असतानाच वर्ध्यामध्ये पुन्हा असंच एक अनैसर्गिक कृत्य घडलं आणि त्यानंतर त्या घटनेची राख शांत काय होत नाही तोवर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. चक्क आपल्या 57 वर्षीय आजोबानेच 3 वर्षीय नातीवर अनैसर्गिक कृत्य करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात नातेसंबंधाला काळीमा फासणारी घटना आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे. माना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात 57 वर्षीय आजोबानेच आपल्या अवघ्या 3 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर नेल्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप असून माना पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटकही केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वल आत्माराम नाईक हा मूळ ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील रहिवासी असून काही खाजगी कामानिमित्ताने आपल्या मूळ गावी म्हणजे आला होता. याच दरम्यान त्याने आपल्या 3 वर्षीय नातीला चॉकलेटचे आमिष दाखवत घराबाहेर नेले आणि त्यानंतर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे. कुटुंबियांनी तातडीने माना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केलेली आहे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेत माना पोलिसांनी त्वरित आपले तपासाचे चक्र फिरवीत आरोपी उज्ज्वल आत्माराम नाईक या आरोपीस अटक केलेली आहे. आरोपी विरुद्ध संबंधित कायद्यानुसार म्हणजेच पोस्को कायद्यानुसार बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजरही केलेले आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर गेल्या राज्यभरात काही दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत, पुण्याच्या नरसापूरमधील घटना असेल किंवा वर्ध्याची घटना ही याची राख शांत होत नाही तोवर अकोल्यामध्ये अशी जी घटना घडली यामुळे सर्व परिसरात संतापाची लाट व्यक्त होत आहे. महिला वर्ग असेल किंवा युवती असतील किंवा इतरही समाजाकडून जर पाहायला गेलं तर या संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा योग्य राहील आणि फाशीची शिक्षा द्या अशी मागणी व्यक्त होत असून संताप मोठा व्यक्त केला जात आहे. येणाऱ्या काळातच माहीत पडेल की आरोपीला काय शिक्षा होतं आणि आरोपीला फासावर लटकवते का प्रशासन हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.